नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रणाम दैत्यगुरु शुक्राचार्य. ह्या आश्रमात खूप वेळ व्यतीत झाला आहे. आता सर्व आचार विचार सोडून मला आदेश द्या की मला पुढे काय करायचे आहे ते. घाई करू नकोस दुर्गमासूर, एवढी घाई करू नकोस. दैत्यगुरु, आयुष्याचे सारे वर्ष मी झोपेतच काढले आहेत. मग आता घाई करू नको तर काय करू? दुर्गमासूर, तू पूर्णपणे अजून जागृत झाला नाहीस. तू पूर्णपणे जागृत होशील तेव्हाच मला बोल. नाही दैत्यगुरु, मी पूर्णपणे जागृत झालो आहे आणि आता माझं वयही तारुण्य सोडून प्रचंड युवा रूप धारण करत आहे. असे असेल दुर्गम तर तू आपली शक्ती वाढवण्यासाठी तपश्चर्या आरंभ कर. तपश्चर्या हे काय असतं दैत्यगुरु? विश्वाची समस्त शक्ती ही महाशक्ती रूपात तपस्येच्या माध्यमातून प्राप्त केली जाऊ शकते. ही महाशक्ती काय आहे दैत्यगुरु? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा, विष्णू, महेश हे मला काय देऊ शकतात? दुर्गम, ही सर्व शक्ती सृष्टीची रचना, सृष्टीचे पालन आणि सृष्टीचे संरक्षण करतात. या महाशक्तींना आपल्या तपस्येच्या माध्यमातून प्रसन्न करून तू मनासारखे वरदान प्राप्त करू शकशील. परंतु ह्या गोष्टीचा काय प्रमाण आहे दैत्यगुरु? तुझे पूर्वजच या गोष्टीचे प्रमाण आहे दुर्गम, ज्याने अखंड तप करून महाशक्तीपासून अनेक सिद्धी प्राप्त केले होते. परंतु त्यातलं कोणीही जिवंत राहिलं नाही. हा, हे खरं आहे. का? कारण त्यांनी वरदानच तसे मागितले की ज्यामुळे त्यांचा सर्वनाश होणारच होता. मग माझ्या भवितव्याचे काय होणार दैत्यगुरु? विशालकाय शरीराबरोबर दुर्गम, तू माझ्या सांगितलेल्या मार्गावर चालशील तर न केवळ दैत्य संस्कृतीचा पूर्ण उद्धार होईल, तू अनंत काळासाठी तिन्ही लोकांचा सरदार बनून राहशील आणि सुख व ऐश्वर्य प्राप्त करशील. तर तो कोणता मार्ग आहे? मला लवकरात लवकर सांगा दैत्यगुरु. तर ऐक दुर्गम, तू कुठल्या तरी एकांत पर्वतावर जाऊन ब्रह्मदेवांची अखंड तपश्चर्या करशील आणि जोपर्यंत ब्रह्माजी स्वयं येऊन तुला वरदान देण्यासाठी विवश नाही होणार तोपर्यंत तपश्चर्या सुरूच ठेव. परंतु ब्रह्मदेवच का? ब्रह्मवाणी अटळ आहे. दैत्यगुरु, तपश्चर्येला प्रसन्न होऊन ब्रह्मजी प्रगट झाले तर मी त्यांच्याकडून काय मागू? दुर्गम, तू ब्रह्मदेवाकडे मात्र 2 वरदान मागशील. पहिलं, त्याचे 4 वेद तुला प्रदान करण्यास सांग. दुसरा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश अर्थात तिन्ही महाशक्तींमधून कोणीही तुझा वध करू शकणार नाही, तू हे वरदान माग. 4 वेद अर्थात फक्त ज्ञानाची पुस्तक आहे. ते घेऊन माझा काय फायदा होणार आहे दैत्यगुरु? का नाही मी त्यांच्याकडून अमरता आणि अतुल्य शक्तीचे वरदान मागू? दुर्गम, म्हणजे पूर्ण विश्वावर माझे राज्य असेल दैत्यगुरु? हा दुर्गम, इच्छेने समस्त ब्रह्मांडाला क्रियाशील बनवणारा ज्ञानाचा प्रकाश अज्ञानाच्या अंधारात रूपांतरित होऊन जाईल. तेव्हा समस्त ब्रह्मांड तुझ्यासमोर नतमस्तक होऊन जाईल. हा दैत्यगुरु, मी ब्रह्माला आपल्या तपश्चर्याच्या बळावर 4ही वेद देण्यासाठी वश करेल. मला माहीत आहे दुर्गम, ब्रह्माजी तुला इतक्या सहजासहजी वेद प्रदान नाही करणार. तेव्हा मला काय करावे लागेल? एकतर आपल्या इच्छित वरदानाला प्राप्त करण्यासाठी अटळ राहा, त्यांच्या कुठल्याही प्रस्तावाचा स्वीकार करू नकोस. आणि दुसरे, तू आपल्या तपश्चर्येच्या बळावर अग्नी प्रज्वलित कर. त्याच्या ज्वालाने समस्त ब्रह्मांड तुझी चर्चा करेल. त्याने काय होणार दैत्यगुरु? तुझी चर्चा लवकरच विश्वातल्या महाशक्तीपर्यंत पोहोचेल आणि मग देवतागण आपल्या भक्त आणि पीडितांच्या रक्षणासाठी ते तुझ्यासमोर प्रकट होतील. कदाचित त्यामुळे त्यांचा क्रोधाग्नीचा मी बळी ठरलो तर? नाही दुर्गम, त्यामुळे तुला काहीच हानी होणार नाही. का दैत्यगुरु? कारण तपस्वी व्यक्तीचा संहार न करण्याचा उपदेश वेदच देतात आणि महाशक्ती वेदांच्या नियमांचं उल्लंघन कदापि करणार नाही. ठीक आहे दैत्यगुरु,
आता मी तुम्ही सांगितलेले दोन्ही वरदान घेऊनच परतेल. थांब दुर्गम, तुझा हा आत्मविश्वास मला विश्वास देत आहे की तू आपल्या कार्यात यशस्वी होशील. दैत्य गुरु शुक्राचार्यांचा विजय असो, दैत्य गुरु शुक्राचार्यांचा विजय असो, दैत्य गुरु शुक्राचार्यांचा विजय असो. हे सरस्वती, तुम्ही आताच्या आता अदृश्य होऊन जा. किंतु का स्वामी? दुर्गामासूर तर तुमची तपश्चर्या करत आहे का? ही अग्नी तुमच्याच उग्र तापांचा परिणाम आहे ना? का ब्रह्मदेवाला ह्या मंत्रपूजित अग्नीचे भय वाटत आहे? ज्ञानाची देवी सरस्वती, ही वेळ बोलण्यात वाया घालवण्याची गरज नाही. वेळेच्या आधी आम्ही वेद दुर्गमासुराच्या हाती देऊ शकत नाही, म्हणून आताच आपण इथून अदृश्य व्हा. शुक्राचार्याची महत्वाकांक्षा पूर्ण होऊन राहील. ब्रह्मदेव, आपणास दुर्गमासुराला इच्छुक वरदान द्यावेच लागेल, तेव्हाच या समस्येचं समाधान होईल. ते सर्व ठीक आहे. आपण यावरती मार्ग काढण्यासाठी देवाचे देव महादेवांकडे जाऊया. जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां ढमड्ढमड्ढमड्ढमन्निनादमड्ढमर्वयुञ्चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिवम्. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. हे कैलासपती शिवशंकरा, दुर्गमासुराच्या तपस्वी रूपी अग्नीपासून आमची रक्षा करा. देवतांनो, दुर्गमासुराचा उग्रतप तर निमित्त मात्र आहे. प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ भोगावेच लागते. ह्या नियतीपासून कोणीच वाचू शकणार नाही. स्वामी, हे शुक्राचार्याला तुम्ही दिलेल्या आश्वासनांचा परिणाम आहे. आज पहिल्यांदाच त्यांची महत्वाकांक्षा त्रिलोकाला भस्म करण्यासाठी उत्तेजित झाली आहे. तुम्ही शुक्राचार्याला आज्ञा द्या. आता तेच दुर्गमसुराची तपश्चर्या थांबवू शकतील. तू असुरांवर अन्याय करतेस देवी. का स्वामी? आता जेव्हा दुर्गमासुराची तपश्चर्या वरदानाच्या निकट आले आहे, वरदान प्राप्त केल्यानंतर दैत्याचे पुनरुद्धार निश्चित आहे, तेव्हा ती तपश्चर्या समाप्त करायला सांगणे अन्याय नाही का देवी? भोलेनाथ, दुर्गमासुराच्या तपश्चर्येमुळे मी स्वतः संकटात सापडलो आहे. ब्रह्मदेव आणि विष्णू, आपण कैलासावर असे कोणते धर्मसंकट आले आहे? हे शिवशंकरा, आपण तर सर्वच जाणता. दुर्गमासूर 4 वेदांना मागण्याच्या इच्छेनेच तपश्चर्या करत आहे. त्याला वेद देतो तर धर्मसंकट, आणि जर त्याला वरदान द्यायला नकार देतो तरीही धर्मसंकट. यदि वेद असुर शक्तीच्या अधीन झाले तर साऱ्या विश्वातून ज्ञानाचा प्रकाश लुप्त होऊन जाईल. ज्ञान, धर्म आणि सदाचाराचा नाश होऊन जाईल आणि मानवाचे जीवन अंधकारमय होऊन जाईल. ह्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मला मार्गदर्शन करा भोलेनाथ, मार्गदर्शन करा. दुर्गमासुराने कोणतेही वरदान मागितले तरी ते तुम्हाला द्यावेच लागणार ब्रह्मदेव. ब्रह्मदेव, तुमच्याद्वारा दिल्या जाणाऱ्या वरदानाच्या दुष्परिणामांचा अंत आपण त्रिलोक मिळूनही करू शकत नाही. तुम्हाला त्यांच्या शक्तीला शरण जावेच लागेल. महादेव, शिव आज्ञेच्या अनुसार मला दुर्गमासुराला त्याचे इच्छुक वरदान द्यावेच लागणार. ह्या वरदानाच्या शक्तीमुळे निश्चितच सृष्टीला दुर्गमासुराची असुरी शक्ती सर्व विश्वाला भस्म करू शकते. वेदांना दुर्गमहासुराच्या अधिकारात येण्याचा परिणाम तुम्ही भले भाती जाणता ब्रह्मदेव. संकटाला प्रोत्साहन देण्यापेक्षा तुम्ही त्रिदेव मिळून दुर्गमहासुराला समाप्त करून टाका. जर तुम्ही असं करू शकत नाही तर भोले शंकरांनी मला आज्ञा द्यावी. शक्ती स्वरूपा पार्वती, सृष्टीच्या नियमाचे पालन करणे आमच्यासारख्या पराशक्तीसाठी अतिआवश्यक आहे. जर तपस्वीला त्याचे इच्छित वरदान मिळालं नाही, मग त्याच्या तपस्येचे काय मूल्य राहील? किंतु मी वरदानाची नाही, भविष्यात उद्भवणाऱ्या संकटरूपी दुर्गमहासुराच्या वधाबद्दल बोलत आहे आणि ते उचितही आहे. तू कशी काय या गोष्टीला उचित बोलत आहेस देवी?
जोपर्यंत दुर्गमासूर अधर्म पापाच्या चरणसीमेपर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्याचा वध करणे अन्यायपूर्ण ठरेल. ह्यावेळी दुर्गमासूर एक तपस्वीचं कर्तव्य पार पाडून पुण्य साठवत आहे. त्यामुळे त्याच्या वधाचा विचारही करणे अधर्म आहे. भोलेनाथच्या आज्ञेनुसार तुम्ही आमचे मार्गदर्शन करा देवी. मी माझे कर्तव्य भले भाती जाणते ब्रह्मदेव, परंतु याच वेळी आपल्याला आश्वासन मागण्याची काही गरज नाही. वेळ आल्यावर मी माझ्या कर्तव्याचे पालन अवश्य करेन. आता आपल्या प्रत्येकाच्या शंकेचे निराकरण झाले आहे प्रभू. आता तुम्ही दुर्गमासुराकडे जाऊन आपल्या निर्धारित कर्तव्याचे पालन करा. जी आज्ञा महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आपण सर्वांनी धैर्य धारण करा आणि वेळेची प्रतीक्षा करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. तपस्वी दुर्गम, मी तुझ्या तपश्चर्याने प्रसन्न झालो आहे. तुझे इच्छुक वरदान माग. ओम ब्रह्मदेवाय नमः. तुझ्या उग्र आग्रीला शांत कर दुर्गमासूर, शांत कर. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम तपस्वी दुर्गम, आपली तपाग्नी शांत कर आणि तुझे इच्छित वरदान माग. तुझ्या उग्र तापाचा उद्देश काय आहे दुर्गम? जर तू या ज्वाला उत्पन्न न करता शांतीपूर्ण तप केला असतास तरीही मी तुला वरदान द्यायला अवश्य आलो असतो. ओम ब्रह्मदेवाय नमः. मी स्वतःला माझ्या पूर्वजांपेक्षा अधिक शक्तिशाली सिद्ध करण्यासाठी इच्छुक आहे ब्रह्मदेव. त्यासाठी तुम्ही मला जास्तीत जास्त शक्ती प्रदान करा. अजून तुझी काय इच्छा आहे दुर्गमासूर? पहिले तुम्ही मला हे वचन द्या की ब्रह्मदेव, मी जे काही वरदान मागेल ते तुम्ही मला अवश्य प्रदान करा. माझी उपस्थितीच माझं वरदान आहे. ब्रह्मवाणी अटल असते. ब्रह्मदेव, मला तुमच्याकडून मात्र 2 वरदान प्राप्त करण्याची अभिलाषा आहे. मी तुझ्या 3 इच्छा पूर्ण करू शकतो, किंतु तू माझ्याकडून वरदानात वेद मागू नकोस. नाही ब्रह्मदेव, वेदांना प्राप्त करण्यासाठीच दुर्गमासुराने ही उग्र तपश्चर्या केली आहे. जर ब्रह्मवाणी अटल आहे तसंच दुर्गमासुराने दैत्यगुरु शुक्राचार्याला दिलेले वचनही अटल आहे. वेदांना प्राप्त करण्यासाठी दैत्यगुरूने तपस्या करण्याचे आदेश मला दिले आहेत. दुर्गम, 4ही वेद ज्ञानाचे सागर आहेत. तू यांना प्राप्त करून काय करणार आहेस? ते मला नाही माहीत, परंतु वेदांना प्राप्त करणे माझे पहिले वरदान आहे. दुसरे, तुम्ही त्रिदेवांपैकी कोणीही माझा वध करू शकणार नाही. आणि तिसरे वरदान आपण आपल्या इच्छेने द्या, कारण आपणच संबोधले होते की ब्रह्मवाणी अटल आहे. दुर्गम, मी सहस्त्र दैत्यांच्या अतुलनीय शक्ती तथा इच्छा अनुसार अनेक रूपे धारण करण्याची शक्ती प्रदान करतो, परंतु वेदांना प्राप्त करण्याचा हट्ट तू सोडून दे. नाही ब्रह्मदेव, जर तुम्ही मला वेद प्रदान करणार नाहीत तर मी पुन्हा माझे तपशक्तीने ज्वाला उत्पन्न करेल, सर्व विश्वाला भस्म करेल आणि स्वतःलाही या तपोअग्नीमध्ये भस्म करून टाकेल, परंतु मी वेद प्राप्त करूनच राहील. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. शांत हो दुर्गम आणि तुझे इच्छुक वरदान पण प्राप्त कर. दुर्गमासूर, आता
या चारही वेदावर तुझा अधिकार आहे. आमची रक्षा करा ब्रह्मदेव. आम्हाला या दुष्ट दानवाला देऊ नका ब्रह्मदेव. आम्ही तुमची शरणागती आहोत ब्रह्मदेव. शरणागतीची रक्षा तुम्हीच करू शकता ब्रह्मदेव. यावेळी मी विवश आहे वेद ऋषी, परंतु लवकरात लवकर तुमचा मी उद्धार करेन. साऱ्या ब्रह्मांडाच्या ज्ञानाची भिस्त असलेले चारही वेद आता दुर्गमासुराच्या अधीन झाले आहेत. काय झाले देवी, आज आमचे स्वागत नाही केले? तुम्ही आमच्यावर नाराज आहात काय? ब्रह्मदेव, वेद सृष्टीच्या ज्ञानाचे आधार आहे. त्यावर तुमची अर्धांगिनी आणि ज्ञानाची देवी असल्याने माझाही वेदांवर सन्मानाधिकार आहे. तुम्ही एकाकी निर्णय घेऊन दृष्ट दुर्गामासुराला वेद कसे देऊ शकता? देवी सरस्वती, दुर्गमासुराच्या हातात वेदांचा अधिकार सोपून मी स्वयं स्वतःला दोषी मानत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दुर्गामासुराला वेदांचे अधिकार दिलेतच का? जसे की आपण स्वतः जाणता, वेदांना अपार कष्ट पोचवण्याबरोबर त्यांच्या आत्मसन्मानालाही ठेच पोचू शकते. देवी, तपश्चर्या करता तपस्वीला वरदान देणं सृष्टीचे नियम आणि विधीचे विधान सुद्धा आहे. स्वयं सृष्टीचे मूळ आधार आणि महादेवाची ही इच्छा सिद्धी की याच कारणास्तव आम्ही विवश होतो. जय ब्रह्मदेव, जय शुक्राचार्य. वेदांना पाताळ लोकात आणल्यामुळे साऱ्या विश्वात अज्ञानाचा अंधकार होऊन जाईल हे नक्की. दैत्य संस्कृती शक्तिशाली होऊन त्रिलोकांवर राज्य करणार हेही आता अट्टळ आहे. जय दैत्य संस्कृतीचा, जय दैत्य संस्कृतीचा. स्वामी, आपण ब्रह्मदेवांना वरदानात वेदांना प्रदान करण्याचे सूचित करून योग्य केले नाही. आता वेद, ज्ञान, विधी, यज्ञ करते ब्राह्मण दुर्दशेला प्राप्त होतील. देवी, तुम्ही पुन्हा पुन्हा एकाच प्रश्नाची पुनरावृत्ती करत आहात. ह्या प्रश्नावरती पहिलाच निर्णय झालेला आहे आणि आता तर वेदही दुर्गमासुराच्या अधिकारात पोचले सुद्धा. अशा स्थितीत आपण काय करू शकतो स्वामी? दृष्टाची दृष्टता आणि पापीचे पाप अंतिम स्थितीपर्यंत पोचण्याची प्रतीक्षा करणे, आता हेच आपल्या हाती आहे. ओम भूभुवः स्वः. ओम भू. अरे, मला श्लोक आणि वेद यांचा विसर पडत आहे. हे कुठले धर्मसंकट आले? मला श्लोकांचा विसर का पडत आहे? ही माझी माया आहे. प्रभू महादेवा, आमचं रक्षण करा. जागे व्हा भोलेनाथ, जागे व्हा. जागे व्हा बोलना. आमची सहाय्यता करा भोलेनाथा. पती परमेश्वराय नमो नमः. पती परमेश्वर नमो नमः. डोळे उघडा स्वामी, आपल्या समाधीला विराम द्या. दैत्य दुर्गा महासुरापासून पीडित या ब्राह्मणांची सहाय्यता करा स्वामी, सहाय्यता करा. जागे व्हा भोलेनाथ, जागे व्हा. जागे व्हा भोलेनाथ, जागे व्हा. कैलासपती शिवशंकर की जय. देवादिदेव भोलेनाथ की जय. हे महादेव, तुम्ही जाणता दुर्गमासुराने ब्रह्माजींकडून वेद प्राप्त करून त्यांना पाताळ लोकात असलेल्या कारागृहात बंदी बनवले आहे. महादेव, आपण जाणता वेद ज्ञान लुप्त झालेले धार्मिक यज्ञ करणे बंद करून टाकले आहे.
त्या कारणाने देवतांची शक्ती कमी होत चालली आहे. पृथ्वी लोक, स्वर्गलोक, वातावरण दूषित झाले आहे. या अधर्म विरोधी लढ्यामध्ये आपण काहीतरी करा महादेव, काहीतरी करा. स्वामी, या दुर्दशेसाठी दुर्ग महासुरापेक्षा त्यांचे गुरु शुक्राचार्य अधिक दोषी आहेत. ते तुमच्या आश्वासनापासून निर्भय झाले आहेत, म्हणून ते दुर्ग महासुरा नवनवीन अत्याचार करण्यासाठी प्रेरणा देत आहेत. स्वामी, विलंब न करता शुक्राचार्यांनी कैलासावर उपस्थित राहण्याचे आदेश द्या आणि त्यांना सांगा, दुर्ग महासुराच्या अत्याचारी गतिविधीचा अंत करा. आपण स्वयं त्यांना दंडित करा. देवी, धर्मवासियांच्या मर्यादांची रक्षा करणे आम्हा त्रिदेवांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही त्यांना दंडित करू शकत नाही, परंतु आम्ही शुक्राचार्यांना उपस्थित राहण्याचे आदेश नक्कीच देऊ शकतो. कैलासपती बोले शंकर की जय. किंतु देवी, असं प्रतीत होत आहे की वरदान प्राप्त केल्यावर दुर्गमासुराचा अहंकार आता वाढला आहे, म्हणून कोणासमोर हार मानणे तो मान्य करणार नाही. अहंकार? हा देवी, परिश्रमाने सफलतेच्या शिखरावर पोचलेला व्यक्ती आपल्याला सर्वोत्तम समजून सर्वांना आपल्यासमोर कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, किंतु त्याच्या ब्रह्माची स्थिती हे पाहू शकत नाही की तो स्वतः अहंकारासमोर किती बुडाला आहे. वरदान प्राप्त अद्भुत शक्तीचा स्वामी बनलेला दुर्गमासूर या परिस्थितीतून वाचणार नाही. अर्थात त्याचा अहंकारच त्याच्या मृत्यूचे कारण बनणार आहे. हा ऋषीमुनी, श्रेष्ठातून श्रेष्ठ तथा अनेक शक्तीने संपन्न व्यक्ती यांच्या अंताचं कारण अहंकारच बनतं. दुर्गमासुराच्या अहंकाराचा प्रारंभ झालाय का प्रभू? तो तर त्याच दिवशी झाला होता जेव्हा दुर्गमासुराने वेदांना कारावासात टाकले होते. ते कसे स्वामी? देवी, अहंकाराचा स्वभाव असाच असतो. तो आपल्या कार्याला दुसऱ्याच्या दृष्टीने पाहण्यासाठी इच्छुक असतो. वेदांना क्रूरतापूर्वक पाताळात नेऊन बंदी बनवल्यानंतर शुक्राचार्याच्या जवळ न जाता आपल्या कूटनीतीची प्रतिक्रिया पाहण्यासाठी तो पृथ्वी लोकांकडे गेला. हा स्वामी, आणि त्याला आम्हा ऋषींना वेद विसरलेले पाहून अति आनंद झाला. अहंकाराची ही अवस्था अधिक घातक असते. दुसऱ्याची पीडा पाहून त्याचा अहंकार प्रसन्न होतो. अशा क्षण मात्र आनंद पाहण्यासाठी तो अहंकारात उन्मत्त होऊन कठोरात कठोर अत्याचार करतो आणि तेच त्याच्या मृत्यूचे कारण ठरते. अर्थात आपण सर्वांनी अहंकारापासून दूरच राहिले पाहिजे. हा नंदी, देव, मनुष्य तथा दैत्य सर्वांचा सर्वात मोठा शत्रू अहंकारच आहे. अर्थात दुर्गा महासुराचा अहंकार चरण सीमेवर पोहोचेल तेव्हा अन्य शक्ती त्यांचा सर्वनाश करून टाकेल. अन्य शक्ती हे निमित्त मात्र आहे. दुर्गमासुराचा सर्वनाश तर त्याचा अहंकारच करेल. किंतु वर्तमान काळाच्या बिकट परिस्थितीवर नियंत्रण पाहण्यासाठी आपण शुक्राचार्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देणार होतात ना स्वामी? अवश्य देवी, शुक्राचार्याला आपल्या आदेशाने निमंत्रित करणे ह्या परिस्थितीमध्ये नीतीला धरूनच असेल. शुक्राचार्य, शीघ्र कैलासावरती उपस्थित राहा. शुक्राचार्य, शुक्राचार्य, कैलासावर उपस्थित राहा. शुक्राचार्य, दुर्ग महासुराच्या अत्याचाराचे दोषी तुम्ही आहात. दैत्य जातीचा पुनरुद्धार करण्याहेतू तुम्ही दुर्ग महासुराला वेदांवरती अधिकार प्राप्त करण्यासाठी प्रेरित केले, ज्याच्यामुळे सृष्टीतील लोकांचे जीवन संकटात पडले आहे. शुक्राचार्य, देवी पार्वतीच्या प्रश्नाचे उत्तर द्या. हे काय उत्तर देणार स्वामी? ते स्वतः दगडासारखे जीवन जगत आहेत. जगाच्या व्यवस्थेचा हेतू त्यांच्या काही कर्तव्य नाही आहे. वास्तवात तर त्यांना गुरु बोलण्याचा काहीच अधिकार नाही. बोला शुक्राचार्य, शांत राहून तुम्ही तुमचे अपराध मान्य करताय. देवतांचे गुरु भस्मपती सोबत व्यक्तिगत संघर्षातून हा शुक्राचार्य माझ्या मनुष्याची हत्या करून त्यांच्यावर विजय मिळवण्यासाठी इच्छुक आहे. क्रोधित होऊ नकोस माते, मी पण आपल्याच सारखा शिवभक्त आहे. भक्त? तुम्हाला भक्त बोलण्याचा काहीच अधिकार नाही शुक्राचार्य. भक्त तोच होतो जो सज्जन असतो, किंतु तू दुर्जन आहेस. दुर्जन. मानव कल्याणाच्या जागी तुझी भक्ती मानवतेचा सर्वनाश करण्यासाठी जागृत होते. क्षमा महादेवी, क्षमा. तुम्ही माझ्यावर चुकीचे आरोप करताय. शुक्राचार्य, मी सत्य बोलतोय महादेवी. माझे कार्य विधीचे विधान तथा परमपिता ब्रह्मदेवांच्या सृष्टीला धरूनच आहे. तुम्ही जे बोलताय ते स्पष्ट करा शुक्राचार्य.
देवादिदेव ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना करताना मला दैत्यगुरूच्या रूपात प्रतिष्ठित केले होते. त्या स्थापनेबरोबर तुझा काय संबंध आहे? संबंध आहे जगदंबे, भरपूर जवळचा संबंध आहे. दैत्यगुरू दैत्यदाती चरमसीमेपर्यंत पोहोचणे आणि दैत्यशत्रू देवतांच्या वडाचा मार्ग निश्चित नाही करणार तर कोण करणार? असे केले नाही तर मी दैत्यगुरू असल्याचा अधिकार गमावून बसेल. शुक्राचार्य, तू माझ्या क्रोधाला जागृत केले आहेस आणि हा लगेच शांत होणार नाही. तू सृष्टी व्यवस्थापनाच्या नवीन परिभाषा करण्याचा प्रयत्न करत आहेस. नाही माते, नाही. मी फक्त सत्यच बोलतोय. काय तू दुर्ग महासुराला वेदांवरती अधिकार प्राप्त करण्यासाठी प्रेरित करून सृष्टीवर अज्ञात व अंधकारमय जीवन करून टाकण्यासाठी प्रोत्साहित केले नाहीस का? हे विधीच्या विधानाला धरून आहे का हे सृष्टी व्यवस्थापनाच्या अंतर्गत आहे? शुक्राचार्य, तू स्वतःला शिवभक्त समजतोस ना, किंतु तू खूप मोठा अपराध केला आहेस. त्याचे प्रायचित्त म्हणून एक मात्र उपाय आहे. दुर्ग महासुराला आदेश देऊन वेदांना लगेच मुक्त करायला सांग. शुक्राचार्य, सृष्टीचे प्रथम दैत्य आम्हाला आराध्य मानतात. तुम्हीच आमचे आराध्य आहात शिवशंकर. तर मी तुम्हाला आदेश देतो की दुर्गमासुराला वेदांची मुक्ती करण्यासाठी सांगावे, अन्यथा दुर्गमासुराबरोबर अन्य दैत्य जातीच्या सर्व नाशाचे उत्तरदायी तुम्हीच असाल. मला नाही वाटत स्वामी की तो दुष्ट दुर्ग महासूर आपली व आपल्या गुरूंची आज्ञा मान्य करेल. हा गुन्हेगार दुर्गामासूर वेदांना मुक्त नाही करणार. तुम्ही त्या अत्याचारी दुर्गमासुराला यमाच्या घरी पाठवायला काहीतरी तुम्हीच करा महादेव. मी ब्रह्मवाक्याच्या मर्यादेने बांधील आहे ऋषीमुनी, किंतु माझी शक्तिरूपी पार्वती तुमच्या प्रार्थनेवर ध्यान अवश्य देईल. तुम्ही प्रतीक्षा करा ऋषीमुनी. जेव्हा अधर्म दुर्ग महासुराचे अत्याचार चरणसीमेपर्यंत पोहोचतील तेव्हा शिवची शक्ती शिव इच्छेने त्या दृष्ट अत्याचारी दुर्ग महासुराचा सर्वनाश करून टाकते. शक्ती स्वरूपा माता पार्वती की जय. शक्ती स्वरूपा माता पार्वती की जय. कैलासपति बोले शंकर की जय. कैलासपति बोले शंकर की जय. दैत्यराज दुर्गमासूर, माझ्यासमोर प्रकट हो. मी तुला महत्त्वपूर्ण विषयावर आदेश देण्यासाठी आलो आहे. दैत्यराज दुर्गमासूर, माझ्यासमोर प्रकट हो. आदेश. महाबली महाशक्तिशाली महावीर दुर्गमासुराला आदेश. तुमच्या दुस्साहसाची आम्ही प्रशंसा करतो शुक्राचार्य, की तू अजूनही मला तुझ्या आदेशाच्या बंधनात बांधून ठेवले आहेस. दुर्गम, का तू विसरलास? पाताळात पडलेल्या तुझ्या अर्धवट शरीराला मीच जिवंत केले आहे. तू आपल्या शब्दाने मला संबोधित करताना एक मर्यादा ठेव शुक्राचार्य. तू मला जिवंत केले होतेस, पण आज दुर्गमासूर आपल्या प्रचंड शक्तीमुळे विश्वाचा स्वामी बनला आहे. तुझ्यासारखे अनेक गुरु ऋषीमुनी दैत्यराज दुर्गमासुराची चाकरी करून सुख पाहतात. किंतु दुर्गम, आपल्या भाषेची मर्यादा आणि गरिमेचे उल्लंघन करू नकोस. का तू हे विसरलास? देवतांपासून तुला वाचवणारा मीच होतो. एवढा अहंकार करू नकोस दुर्गम, नाहीतर हे तुझ्या अंताचे कारण ठरेल. दुर्गमासुराचा अंत, विश्वाच्या महाशक्तीचा अंत. असंभव, असंभव. असं वाटतं की तू माझ्या क्रोधाचा धनी होशील शुक्राचार्य. आता या क्षणापासून शिवाची उपासनाचा त्याग करून माझी उपासना सुरू कर. विश्वाचे सर्व ऋषीमुनी माझी आराधना करून सुख भोगतात. शिव 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 शिव, तू माझा ऐकत का नाही दुर्गमासूर? मी तुझ्या हिताचीच गोष्ट येथे सांगायला आलो आहे. ही माझ्या हिताची गोष्ट आम्हाला पण ऐकू दे. हा शुक्राचार्य माझ्या हिताची कोणती गोष्ट सांगायला आला आहे रे? ज्या प्रकारे तू बोलत आहेस हे ऐकून माझ्या कानांनाही पीडा होत आहे. जे काही सांगायचे आहे ते लवकरात लवकर सांग. माझा वेळ खूप बहुमूल्य आहे आणि मला माझ्या भक्तांना संतुष्ट करण्यासाठी जायचे आहे. दैत्यांचे आराध्य दैवत शिवशंकर यांचा असा आदेश आहे की तू वेदांना आपल्या बंधनातून मुक्त कर. तुझं व्यक्तित्व ही खूप पोकळ आहे शुक्राचार्य. तुझ्या मनातील सर्व गोष्ट
मला आठवणीत ठेवायला सांगतोस, पण हे विसरलास. चारही वेदांना प्राप्त करण्यासाठी तूच मला ब्रह्माची तपश्चर्या करण्याचे आदेश दिले होतेस. आता त्या शंकराला घाबरून आपल्या शब्दावरून तू पलटत आहेस. शिवचा आदेश मान पुत्र. ते या विश्वाची परमशक्ती आहेत, आपल्या सर्वांचे स्वामी आहेत. परमशक्ती? या विश्वात फक्त एकच परमशक्ती आहे आणि ती म्हणजे दुर्गमासूर, जो तुमच्या सर्वांचा स्वामी आहे. भगवान शंकरांचा आदेश मान आणि माझी प्रार्थना एक दुर्गमासूर, यातच दैत्य संस्कृतीचे हित लपलेले आहे. खरं ही महाबली दुर्गमासुराच्या भुजांमध्ये लपले आहे. तुझी प्रार्थना स्वीकार करण्याचा अर्थ आहे दुर्लभ देवतांना पुन्हा शक्तिशाली बनवणे. हे असंभव आहे शुक्राचार्य. देवता कितीही शक्तिशाली झाले तरी ते तुझा सामना करू शकत नाही दुर्गमासूर. प्रथमच तुझ्या तोडून सत्य ऐकत आहे शुक्राचार्य. वेदांना मुक्त कर दुर्गम, ही शिवशंकरांची पण इच्छा आहे. शिव 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 शिव. माझ्या समोर दुसरे कोणाचे नाव घेऊ नकोस. मी तुला आतापर्यंत बोलायला खूप वेळ दिला आणि ऐक, माझे पुढील लक्ष स्वर्गलोक आहे. दुर्लभ देवतांना पराभूत करून मी माझा अधिकार स्वर्गावर दाखवेन आणि त्याच्यानंतर मी तुमच्या शिवला पण बघून घेईल. तुझा अहंकारच तुझा काळ बनून तुझ्या आजूबाजूला फिरत आहे दुर्गम. हे शिवशंकर, दैत्यांचे आराध्य, ही कसली माया आहे. हे शक्ती माता, शक्तिदायिनी, आपल्या पुत्रावर कृपा करा माते, पुत्रावर कृपा करा. दुष्ट दुर्गासुराच्या अत्याचाराने त्रिलोकात भीतीचे वातावरण झाले. हे जगदंबे, प्रकट हो माते, प्रकट हो, प्रकट हो माते, प्रकट हो. दुष्ट दुर्गमासुराला त्याच्या दुष्टाचे दंड द्या माते. हे माता, आम्ही सर्व दुर्गमासुराच्या अत्याचाराला कंटाळलो आहे. तुम्हीच दुर्गमासुराच्या दुष्टतेपासून आम्हाला वाचवू शकता माते. हे शक्तिदायिनी माते, तुमचे सत्य पाठीशी आहे. हे मुक्तिदायिनी माते, आमचे रक्षण करा. हे माते, हे शक्ती माते, आम्ही सर्व तुम्हाला करून स्वरात आवाज देत आहोत. आमची रक्षा करा माते, आमची रक्षा करा. आम्हाला दृष्ट दुर्गमासुराच्या अत्याचारापासून मुक्तता करा माते. हे मुक्तिदायिनी माते, आम्ही सर्व तुमची वाट बघत आहोत माते. या माते या, या माते या, या माते या. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयेभ्यस्त्राहि नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता. शक्ति
माता जगदंबे की जय, शक्ति माता जगदंबे की जय, शक्ति माता जगदंबे की जय. माता दुष्ट दुर्गमासुराने ब्रह्मदेवांकडून वरदान प्राप्त करून वेदांना पाताळ लोकात बंदी बनवून ठेवले आहे. वेद ज्ञान सृष्टीच्या व्यवस्थेचे मूळ आधार आहे माते. वेद ज्ञानाशिवाय मनुष्य धर्माला विसरत चालला आहे माते. पृथ्वीवर यज्ञ समाप्त व्हायला लागले आहेत. माते, यज्ञ आहुती भेटत नसल्यामुळे आम्हा देवतांची शक्ती कमी होत चालली आहे माता. माते, देवतांची शक्ती कमी होण्याचा परिणाम बघा माते. तुमची सुंदर सृष्टी कोणत्या दुर्दशेला मिळाली आहे माते. कधी येथे नद्यांची खळखळाट गुंजत होती, परंतु आज येथली समस्त व्यवस्था छिन्न भिन्न झाले आहे माते. आमच्या जीवाची रक्षा करा माते, रक्षा करा. दया करा मातेश्वरी, दया करा. रक्षा करा मातेश्वरी, रक्षा करा. दया करा माते, रक्षा करा. आपल्या पुत्रांच्या आपल्या सृष्टीच्या या भयानक दुर्दशेला बघून माझे मन करुणाने भरले आहे. तुम्ही सारखी चिंतेत नका राहू. माझा शताशी रूप माझ्या डोळ्यांनी चिलती वर्ष करून पृथ्वी तथा पृथ्वी वासियांना तृप्त करेल. शताक्षी माते की जय, करुणामय जगदंबे की जय. हे दयामूर्ती माता जगदंबा, तुम्ही इथे प्रगट होऊन हे सिद्ध केले आहे की आपण सदा आपल्या भक्तांवर दयाळू आहात. दया करा माते, दया करा. आणि त्या दुष्ट दुर्गमासुराच्या अत्याचारापासून आम्हाला मुक्ती द्या माते, मुक्ती द्या. माता, दुष्ट दुर्गमासुराने फक्त आम्हावरच नाही तर ज्ञानाचा सागर वेदांवरही भयानक अत्याचार केला आहे. त्याला दंडित करा माते, दंडित करा. माता, परमपिता ब्रह्मजींकडून अनेक वरदान प्राप्त करून अतुल बलाचा स्वामी दुष्ट दुर्गमासूर परमपिता ब्रह्माजी, श्री हरी विष्णू भगवान भोलेनाथ तथा श्री गणेश हेही त्याला पराभव करू शकले नाही. त्यांचा अंत केवळ आपणच करू शकता माते, आपणच करू शकता. आमच्या जीवनाचे रक्षण करा माते, रक्षण करा. दुर्गमासुराचा अंत करून आम्हाला त्याच्या अत्याचारातून मुक्त करा माते, मुक्त करा. तुम्ही सर्वांनी ऐका आता. दुर्गमासुराचा अंतकाळ जवळ आला आहे. मी त्या दृष्ट दुर्गमासुराचा वध करून तुम्हा सर्वांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त करण्याबरोबरच देवराज इंद्राला स्वर्गत लोक तसेच वेदांना पुन्हा ब्रह्माजींच्या स्वाधीन करेल. शक्ती माता जगदंबे की जय, शक्ती माता जगदंबे की जय, शक्ती माता जगदंबे की जय. दृष्ट दुर्गमासूर, मी तुझ्या दृष्ट कर्माचे दंड देण्या हेतू प्रगट झाले आहे. शीघ्र माझ्या समोर प्रगट हो, प्रगट हो, प्रगट हो. पापी, मी तुला तुझ्या पापापासून मुक्त करेन. असे मूर्खासारखे तू हसतोयस काय? जर तुझ्यात हिंमत असेल तर माझ्यासमोर प्रगट हो. हे नाही, तू मला आवाहन करत होतीस. त्रिलोकपती महाशक्तिशाली दुर्गमासुराला तू आवाहन करत होतीस. हो, मीच तुला आवाहन करत होते दृष्ट पापी दुर्गमासूर. तू आताच्या आता जाऊन वेदांना मुक्त कर आणि स्वर्ग देवराज इंद्राला देऊन पाताळ लोकात निघून जा. तुझी तीच जागा आहे. तू मला जो आदेश देत आहेस ह्यावरून तू कोण आहेस याची मला अजून कल्पना आलेली नाही. तर तू कोण आहेस हे मला आधी सांग. मी परात्पर ब्रह्म परमात्माची शक्ती आहे. शक्ती, महाशक्तिशाली दुर्गमासुराच्या शक्ती समोर सर्व देवतागणांनी हार मानले आहे. तर तू माझं काहीच करू शकणार नाहीस नारी. हाच तुझा अहंकार आता तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे. विश्वातील सर्व जनतेचे मी संरक्षण करणे हेतू अवतरली. आता तुला माझ्या क्रोधापासून कोणीही वाचवू शकणार नाही. सावधान. नारी, माझ्या वरदानी शक्ती समोर तुझी तुच्छ शक्ती विफल ठरली आहे. आता व्यर्थ वेळ वाया घालवू नकोस, नाहीतर
तुला माझ्या महाशक्तीचा सामना करणे अवघड होऊन जाईल. जा, तुला मी माफ करतो. तू आताच्या आता इथून निघून गेलीस तर ठीक, नाहीतर माझ्या हातून एक आपल्या नारीचा वध झाल्याशिवाय राहणार नाही. पापी दुर्गामासूर, हीच अबला नारी तुला पाताळात काढल्याशिवाय राहणार नाही. नारी कधीच अबला नसते, तिची शक्ती अपरंपार असते. हे तुझ्यासारख्या दृष्टाला नाही कळणार. आता काही क्षणातच मी तुझा वध करू, तुला याची प्रचिती आणून देते. सावधान दुर्गामासूर. हे नारी, तू आताच्या आता इथून निघून जा. माझा क्रोध अनावर होण्याच्या आधी तू निघून जा, नाहीतर तुला माझ्या प्रचंड बाहुबलामध्ये चिरडून टाकील. दृष्ट पापी, बघ माझं विराट रूप, सांभाळ माझं चरण प्रहार. दुर्गमासूर संगारक मा दुर्गेचा विजय असो. दुर्गमासूर संगारक मा दुर्गेचा विजय असो. दुर्गमासूर संगारक मा दुर्गेचा विजय असो. हे जगदंबा, आपण दुष्ट दुर्गमासुराचा वध करून आम्हा सर्वांना मुक्ती प्रदान केली आहात. आज आपले दुर्गा नाव सार्थक ठरले. दुर्गमासूर संहारक शक्ती माता जगदंबेचा विजय असो. जगदंबेचा विजय असो. विजय असो. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा, तू भवानी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. अंबे कृपा करी, अंबे कृपा करी. तू ग दुर्गा, तू भवानी, संसाराची तूच जननी, सारी माया तुझी. अंबे कृपा करी, अंबे कृपा